मी शाहिद खरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत आणि सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय एक रणसंग्राम छेडला गेलेला आहे। प्रत्येक उमेदवार आपापली ताकद सिद्ध करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या समेत प्रचाराची यंत्रणा राबवत आहे। फॉर्म भरून झालेले आहे, 4 तारखेपर्यंत फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे। मात्र तरी सुद्धा प्रत्येक उमेदवार आता आपल्याला मतदारसंघामध्ये फिरताना दिसतोय। कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। मात्र प्रत्येक उमेदवाराला एक भीती सुद्धा असते की आपल्याला किती ताकदीने किती गतीने मतदारापर्यंत पोहोचवावे लागेल, कोणते मुद्दे लोकांपर्यंत मांडावे लागतील आणि ते मुद्दे मांडण्यासाठी जेवढा कार्यकर्त्यांचा उत्साह असेल, जेवढा कार्यकर्ता जितक्या ताकदीने जितक्या गतीने पोहोचेल तेवढंच त्या उमेदवाराला साथ प्राप्त होत असते। आणि म्हणून आपण जर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ पाहिला किंवा घागर मतदारसंघ पाहिला तर या दोन मतदारसंघामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर एक वेगळी लढत आहे। घागर मतदारसंघामध्ये भास्कर शेठ जाधव यांनी पहिल्यांदाच जाहीर केलेलं आहे की मी ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशी माझा विजय निश्चित आहे। मात्र तरी सुद्धा तिथे ज्या पद्धतीनं महायुतीनं राजेश बेंडल उमेदवार दिलेले आहेत, त्याचबरोबर इतर काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रमोद गांधी आहेत आणि अनेक अपक्ष उमेदवार देखील त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे घागर मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपण भारतीय जनता पार्टीचे जे घागर संयोजक सतीशजी मोरे आपल्या समेत आहेत, ज्यांनी गेली अनेक वर्षे चिपळूण संगमेश्वर असेल किंवा घागर असेल यामध्ये एक चांगला संपर्क आहे। आपल्या पक्षाची एक विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत। आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत। सतीशजी तुमचं नमस्ते। आता विधानसभा निवडणुकीचे ज्या पद्धतीने आपण रणधुमाळी पाहत आहोत आणि तुम्ही तर गेले अनेक वर्ष चिपळूण तालुक्याचे तालुकाध्यक्ष सुद्धा राहिलेला बीजेपीचे आणि आता तुमच्याकडे संयोजक पद आहे घागर मतदारसंघाचं, त्यामुळे आपण थोडासा आढावा घेऊया। घागर मतदारसंघ हा बीजेपीचा नैसर्गिक मतदारसंघ आहे। गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी नातू कुटुंबियांनी सत्ता भोगलेली आहे, की सत्ता त्या ठिकाणी केलेली आहे। मात्र आता अपेक्षा होती की आता सुद्धा पुन्हा एकदा बीजेपीलाच ती जागा सुटेल किंवा नातू त्या ठिकाणी असतील किंवा त्यांच्या बदल्यात दुसरा कोण उमेदवार असू शकतो। मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने म्हणजे अर्थात धनुष्यबाणाची त्या ठिकाणी जागा लढणार आहेत किंवा ते प्राप्त झालेले आहे। अशा वेळेला भाजपच्या नेत्यांची किंवा भाजपच्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भूमिका काय? नक्कीच, परंतु पहिल्यांदा मी सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देईन। आदरणीय डॉक्टर नातूसाहेब यांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सहकारी सर्वजण काम करत होतो। गेल्या अनेक वर्षे चांगल्या पद्धतीनं काम करत होतो। येत्या काळात भविष्यामध्ये म्हणजे हे मलाच नाही तर मतदारांना सुद्धा कळलं होतं की नातूंना उमेदवारी जाहीर होईल आणि बीजेपीला ती जागा मिळेल आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या पुऱ्या मतदारसंघाचा दौरा केला होता। साधारण 322 बूथमध्ये आम्ही बऱ्यापैकी फिरलो होतो, तिथं रचना लावली होती, अनेक प्रकारे कार्यकर्ते उभे केले होते। त्याच्यामुळे आम्हाला जी अपेक्षा होती ती नक्कीच पूर्ण झाली नाही। आम्हाला वाटलं होतं की पारंपरिक ह्या जिल्ह्यामध्ये 5 हे आहेत सीट्स, त्यातली एक उमेदवारी आम्हाला घागरची मिळेल आणि त्या पद्धतीनं वरूनही आम्हाला तसा आदेश होतं। त्या पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं। नातूसाहेब पण घराघरापर्यंत पोहोचले आणि मतदारांमध्ये एक वेगळी चैतन्य किंवा वेगळा हे सूर उमटायला लागला होता की नातू साहेब आम्हाला एक उमेदवार नवीन मिळतील, कारण त्यांनी बरेच वर्ष त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यांनी त्यांच्या वडिलांनी तात्यासाहेब नातूंनी चांगलं काम केलं। चांगला अनुभव असल्याकारणानं, दांडगा अनुभव, संपर्क असल्याकारणानं तेच उमेदवार आमचे होते, त्याच्यामध्ये दुमत नव्हतं। अशा अनेक गोष्टी करत असताना संघटित कार्यकर्ते पुन्हा एकदा आम्ही एकत्र झालो आणि नवीन पद्धतीनं रचना लावली, नवीन पद्धतीनं काम चालू केलं। एक चांगला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जो असतो जिंकण्याचा तो निर्माण झाला। कार्यकर्ते संघटित झाल्यानंतर सर्व गोष्टी अगदी शेवटपर्यंत नातूसाहेबांना मिळेल ह्या पद्धतीनं आम्ही काम करत होतो आणि होतीच तशी तयारी। आणि परंतु शेवटच्या अगदी मिनिटाच्या किंवा सेकंदाच्या कालावधीत आम्हाला ती सीट नाही भेटली आणि शिंदे साहेबांच्या गटाला ती सीट गेली। त्या पद्धतीनं त्यांनी काम आता करायची सुरुवात केलं। त्यामुळे नाराजी आहे का तर 100% नाराजीही असणार आणि आहे, कारण एखादी गोष्ट आपण करायला जातो ती झाली नाही तर नाराज का नाही होणार? म्हणजे आम्हीच नाही तर मतदार सुद्धा नाराज आहेत, अशा पद्धतीची नाराजी आहे। परंतु नातू साहेबांनी सुद्धा परत सांगितलं की आम्ही आतापर्यंत ठीक आहे, ऍडजस्टमेंट झाली, 2 वेळा ऍडजस्टमेंट झाली, यावेळेला पण तशीच ऍडजस्टमेंट झाली, त्यामुळे आम्ही संयम पाळायचा किती, त्यामुळे नातू साहेबांना वेदना झालेल्या आहेत 100%। कारण एखादा उमेदवार जेव्हा आपली तयारी करतो, ती तयारी जिंकण्यासाठी करत असतो, त्या पद्धतीची त्यांनी तयारी केली होती। कुठेतरी उभा राहायचंय, काहीतरी फक्त इलेक्शनचे वारे येत आहेत म्हणून हे करायचं असं कुठलं राजकारण नव्हतं। तर जिंकण्यासाठी लढाई करूया ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांशी सहकार्यांशी माझ्यासारखा सहकारी किंवा माझ्यासारख्या कार्यकर्ते त्यांच्याजवळ होते, त्या पद्धतीनं रचना आपण लावली होती। तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक गटामध्ये पंचायत समिती वाईज, गण वाईज, बूथ वाईज आपण काम चालू केलं होतं आणि हे कुठेही असं थांबलेलं काम नव्हतं।
किंवा अखंडित काम करण्याची जी पद्धत होती, म्हणजे तुम्ही बघितलं तर कानाकोपऱ्यात आम्ही फिरून आलो, मतदारसंघाच्या अगदी मतदारापर्यंत पोहोचण्याची भूमिका होती, महिला बांधवांशी पोहोचण्याची, कारण 50% महिला मतदार आहेत, त्यांच्याही माध्यमातून त्यांना त्यांच्याजवळ जाण्याचा संपर्कही साधला होता. असे अनेक कार्यक्रम आम्ही घेतले आणि पोहोचलो होतो. पण तुम्ही आता समजा आधी तुम्ही तयारी करण्यासाठी एकत्र येत होता सर्व कार्यकर्ते, परंतु आता आपल्याला जागा मिळतच नाही म्हटल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं काय चर्चा काय चिंतन मंथन काय झालं का? 100% आम्ही कार्यकर्ते आहोत, काय वाऱ्यावर नातूसाहेब आम्हाला सोडणार नाहीत. आम्हालाही तिथं पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवायचे आहेत आणि नातूसाहेबांचं तेच स्वप्न आहे की आमदारकी जरी मी लढलो तरी माझे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीत उभे राहून निवडून यावेत. हा त्याच्या मागचा हेतू त्यांचा होता, त्यांचा काही गैर हेतू नव्हता. त्या पद्धतीने रचना लावली, त्यामुळे आमचं चिंतन मंथन एकत्र बसून त्या सर्व गोष्टी चालू आहेत. परंतु आता तसं जसं महायुतीमध्ये नातूसाहेबांना तिकीट मिळावं किंवा पर्यायी कोण उमेदवार समजा असला तरी अनेक लोक इच्छुक असल्याचे आपल्या त्या ठिकाणी चित्र दिसलं, परंतु नातूसाहेबांना तिकीट नाही मिळालं नाही. मात्र शिवसेनेमध्ये सुद्धा एक वेगळा सूर ऐकायला मिळतो की शिवसेनेमध्ये जे काय पारंपरिक जे काय कार्यकर्त्यांचे अनेक वर्षापासून शिवसेनेचा किल्ला त्या ठिकाणी लढवत आहेत, त्यांना न मिळता एक दुसऱ्या पक्षातून एक पक्षाचा एका उमेदवाराचा प्रवेश घेतला गेला आणि त्यांना त्या ठिकाणी बेंडलना समाजाच्या नावावरती तिकीट दिलं गेलं असा सुद्धा एक सूर उमटतोय. याबद्दल तुमच्या लोकांची काय चर्चा? नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. बेंडल आले, आमचे काय बेंडल व्यक्तिगत दुश्मन नाराजी नाहीये, आले त्यांना स्वीकारलंय. नाराजी असू शकते नसू शकते, हे त्यांची पक्षाची आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं, मी त्यांच्या पक्षात नाहीये, मी माझ्या बीजेपी बद्दल भाष्य करणं योग्य ठरेल. परंतु तुम्हाला आता भूमिका जी महायुती म्हणून तुम्हाला जी भूमिका घ्यायची आहे, भले तुम्हाला भाजपला बेंडल त्या ठिकाणी आता उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, कुणबी समाज एक एकवटलेला आहे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळते. मात्र आता तुमची प्रचाराची भूमिका असताना कशी असेल की ती नाराजी ठेवणार आहात की तुम्ही खुल्यापणे प्रचारासाठी उतरणार? नाराजी राहणार का? मला तर राहणार, असं काही नाही की नाराजी का काढला ती लगेच तुम्ही, म्हणजे अशा कुठल्या गोष्टी येत नसतात राजकारणात. परंतु युतीचा धर्म पाळणार का? तर पाळावा लागणार. ते नातूसाहेबांनी जाहीर केलं. शेवटला त्यांनीही सांगितलं की ह्या मतदारसंघाचं नेतृत्व कोण आता प्रचाराचं करेल ते नातूसाहेब करतील. हे तुम्ही त्यांच्या पालकमंत्र्यांनी ते बोलून दाखवलं. अशी कुठली गोष्ट, हा आमच्यात काही गोष्टी चढ उतार असतील, पण तू युतीचं काम करायचं का? तर करायचं अख्ख्या महाराष्ट्रात ते करायचं ठरलंय, एकाच मतदारसंघात आपण करतोय असं नाही. आणि हे पारंपरिक चालत आलेलं आहे. हा जर नातूसाहेबांना मिळाली असती तर त्यांनी शब्द आम्हाला दिला होता की युतीचं आम्ही काम करू, असं नाही. आता जी नाराजी असेल ती दूर करण्याच्या वरच्या लेवलला काही आमचे नेते आहेत ते करतील. पण आता तुम्ही तर ग्वागर मतदारसंघाचे संयोजक म्हणून जर आहात तुम्ही, तर तुम्हाला साधारणतः ग्वागर मतदारसंघाचा जो विस्तार आहे किंवा त्याची मतदारांची बांधणी जी आहे, त्यांची मानसिकता जी आहे, त्याबद्दल तुम्हाला अंदाज असेलच. आता भास्करशेठ जाधव यांच्यासारखा तगडा उमेदवार समोर आहे, ज्यांनी अनेक वर्ष तिथे आमदारकी सुद्धा लढवलेली आहे. आज महाराष्ट्र लेवलला त्यांची एक ख्याती आहे, एक धडाकेबाज वगैरे वगैरे अशा पद्धतीची त्यांची एक ओळख आहे. तर अशा वेळेला काय वाटतं की कशी लढत होईल आणि त्यांनी जो काय आव्हान केलं किंवा जो काय दावा केला की मी निवडून येणारच, यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणार? हे बघा, युतीच्या माध्यमातून सर्व प्रयत्न केले जातील, असं काही नाही की ते धडाडीचे असतील, असू शकतात, नाही असं नाही. परंतु इथलाही उमेदवार काही कमकुवत नसतो, कारण युतीच आहे. शेवटला वरून आलेला आदेश हा प्रत्येक जण पाळणार. आणि पाळत असताना युतीचं जर संघटन एकत्र आले तर मला वाटतं ही बाजी मारण्यात आम्हाला काय कुठे कमतरता भासेल अशी वाटत नाही. नातूसाहेबांनी जर मनापासून एकत्र येऊन बोलले ना, आता तुम्ही कामाला लागा, शेवटला नातूसाहेबांचा आदेश आहे. आमचे ह्याचे नेते कोणतं? नातूसाहेब. त्याच्यावरती आमचे नेते कोणतं? रवींद्र चव्हाण साहेब. यांनी वरून सांगितलेलं आहे की युतीचं काम करा, असं नाही की करू नका, कुणीच सांगितलेलं नाही, करा म्हणून सांगितलेलं आहे. ते करत असताना नाराजी कोणाची आहे? तर खालच्या गटात आहे. स्थानिक लेवलला जी नाराजी आहे ती बसून एकत्र येऊन दूर करायला लागेल आणि ती करतील अशी अपेक्षा आहे. ती या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये दिवाळी आहे म्हणून कदाचित थांबली असतील, परंतु ती रचना तशी लावायची त्यांची तयारी आहे. आम्ही एकत्र येऊन बसलेलो आहोत. आमची सहकार्यांची सर्वांची मिटिंग, सभाचा म्हणजे ज्या बैठका होत्या त्या पद्धतीने चालू आहेत. ह्या गोष्टी होणार का? तर 100% होतील. जाती धर्मावर कुठलाही राजकारण होत नाही, कारण जर असे असते तर पिढीजीत आपण एकत्र राहिलो नसता. आपण 12 बलुतेदार आहोत, 18 पकड. 18 पकड जातीचे सर्वच एकत्र येऊन आपण काम केलं. हे पिढ्यानपिढ्या चालत आले, हे छत्रपतीने आपल्याला सांगितलं. त्यामुळं जातीचं राजकारण वेगळं ठेवून एक उमेदवार म्हणून त्याच्या पाठीची भक्कम कसं आम्हाला उभं राहता येईल ते ठामपणे आमच्यासारखे कार्यकर्ते नक्कीच उभे राहतील. परंतु सर्व संघटित होऊन राहायला लागेल. त्यासाठी वरून काही गोष्टी म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो असलेली एखादी नाराजी असेल ती दूर करण्यासाठी चांगल्या नेत्यांनी त्याच्यात बसून सहमत करणं किंवा एकत्र बसून संघटन कसं वाढवलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रचार केला पाहिजे, यंत्रणा शेवटला आता ते लावणार आहेत. आम्ही जरी असलो, जर नातूसाहेब उमेदवार असते तर यंत्रणा आमची असती, रचना आमची होती, बूथ अध्यक्ष आमचा होता. आम्ही सांगितलं होतं की या बूथ अध्यक्षांनी त्या माणसांना भेटलं पाहिजे, कारण युतीची सत्ता आणत असताना इथे 3 पक्ष काम करतायत, बाकीचे पक्ष आहेतच,
परंतु मेन 3 पक्ष काम करत असताना त्यातले सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन चालायची भूमिका आता त्यांची, जी आमची होती ती त्यांच्यावर गेली. परंतु आता तुम्ही घागर मतदारसंघाचं जर आपण चित्र पाहिलं तर भास्कर शेठ जाधव हे महाविकास आघाडीकडून आहेतच, मात्र महायुतीतून जरी राजीव बेंडल असले तरी आरपीआयच्या एका उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, जे महायुतीचाच घटक पक्ष आहे. त्याचबरोबर एकीकडे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी आहेत. मग त्यावेळेला महायुतीची मतांची विभाजन होईल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, तशी होण्यासारखं काय कारण नाही मला वाटतं. कारण महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झाली, अनेक गोष्टी ज्या मतदाराला दिल्या पाहिजे, मतदार दाता जो आहे तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. फक्त आम्हाला प्रचाराच्या माध्यमातून ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आमचा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगितलं पाहिजे, आमचा उमेदवार काम कसं करेल हे आताच्या ह्या वेळेला सांगणं महत्वाचं आहे. आणि ते जर व्यवस्थित लोकांना आपण सांगितलं, कार्यकर्त्यांना सांगितलं, तर कार्यकर्ते आपल्या मतदारदात्यापर्यंत जाईल आणि तो प्रत्यक्ष त्या उमेदवाराचा प्रचार चांगल्या पद्धतीने करेल. कारण मला चांगलं माहिती आहे 322 बूथमध्ये काम करत असताना अगदी तुम्हाला म्हणजे मला सांगायला आवडेल ही गोष्ट की 190 बूथपर्यंत मी स्वतः पोहोचलेलो आहे. नातूसाहेब तर सर्व बूथांपर्यंत पोहोचले, बूथ अध्यक्ष बूथपर्यंत आमच्या ह्या खालच्या लेवलला ज्या मीटिंग आहेत त्या झालेल्या आहेत. 19-20 इकडे तिकडे 25-30 बूथ असे असतील की तिथे आम्ही पोहोचलो नसेल, पोहोचलेले आहेत कार्यकर्ते, पण काही नेते पोहोचले नसतील. अशा अनेक प्रकारे आम्ही तिथं पोहोचलोय. जर रचना लावायची व्यवस्थित असेल, प्रसार व्यवस्थित झाला, आत्ताचं माध्यम काय तर येणारे 20 दिवस तुमच्याजवळ आहे. 20 दिवसापर्यंत तुमचा उमेदवार कशा पद्धतीनं निवडून आणण्यासाठी आपण प्रचार करतोय. प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतः उमेदवार समजून जर काम केलं तर लढाई भारी वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कारण आम्ही जेव्हा उतरलो मैदानात, तुम्हाला माहिती असेल माझा मागचा इतिहास बघितलात तर आपण लढवई आहोत, आपण रडवे नाही आहोत एवढं तर नक्की. लढून विजय शेवटपर्यंत हार मानणार नाही आपण, हा तर आपला उद्देश आहे, आपला ध्यास आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही गावात लहानाचे मोठे झालो, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा इथपर्यंत पोहोचलो, हेच आमच्यासाठी मोठं आहे. कारण लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आता आपण नातूसाहेबांच्या नावाची चर्चा केली, उमेदवारी न मिळाल्यामुळे तो सर्वांमध्ये नाराजी आहे. मग मात्र त्याचबरोबर संतोष जैतापकर हे इच्छुक होते आणि त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत या पक्षी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्याशी तुमची काही चर्चा झाली का किंवा त्यांना थांबवण्याचे काही प्रयत्न केले आहेत का? बघा, मी संयोजक होतो, ते ओबीसी जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी जिल्हा अध्यक्षाचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म भरला. होय. वरच्या लेवलला ते शेवटला वरचे देते, त्या वरच्या लेवलला त्यांची काय चर्चा झाली असेल मला माहिती नाही. व्यक्तिगत माझी चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. त्याच्यामुळे तो त्यांचा व्यक्तिगत त्यांनी स्वीकारलेला मार्ग आहे. कदाचित ते त्यांना जे पटेल ते करतील, वरनं थांबवण्याचा प्रयत्न होईल का नाही का हे आता वरच्या लेवलला. त्याचा परिणाम मतदारसंघावरती होणारच ना निवडणुकीमध्ये? नाही, होऊ शकतो ना, असं काय नाही. प्रत्येकाचा एक बेस ठरलेला आहे. प्रत्येक त्यांनी सामाजिक काम केलंय, मेडिकल मधून त्यांनी ज्या योजना राबवल्या किंवा एखाद्या संघटनेला मदत करणं, साध्या गरीब लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना मेडिकल करून चांगले उपाय योजना करून देणं, चांगलं काम केलं. त्याबद्दल त्यांचं मत असं काय नाही. तो एक चांगल्या ह्याच्यातला माणूस आहे, राजकीय सामाजिक संघटनेतनं आलेला पुढे आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांचंही काम चांगलं आहे. फरक पडेल का तर पडतं ना, असं कोण नाही. उद्या माझ्यासारखा उमेदवार उभा राहिला तरी फरक पडणार की, अगदी 1 जिल्हा परिषद मध्ये पडेल, 2 जिल्हा परिषद मध्ये पडेल, फरक पडतो का तर पडतो 100%. शेवटी घागर मतदारसंघाचा निकाल नक्कीच चांगल्या पद्धतीनं जर रचना लावली तर युतीचा उमेदवार विजयी होईल आणि एक आमचा आमदार म्हणून तिथं खुर्चीत बसू शकतो. परंतु काय मताधिक्य काय बघता तुम्ही? माझा अंदाज एक साधारण म्हणजे चांगली रचना लावली तर चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी आकडा सांगत नाही, लढाई चुरशीची होईल का तर होईल. म्हणजे ते उगाच कुठेतरी सांगायचं मी एवढ्या 50,000 100 1 लाख मतं घेईन असं कुठंच ठरणार नाही. परंतु चांगल्या मतानं विजय होईल इथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो एवढी मला खात्री आहे. परंतु जो कुणबी फॅक्टर ज्याची चर्चा आहे किंवा त्याच फॅक्टरवरती ती उमेदवारी देण्यात आलेली आहे, तो फॅक्टर काम करेल का? करेल ना. प्रत्येकाला अभिमान असतो कुठल्याही गोष्टीचा, त्यामुळे त्यांचा विश्वास आहे तो सार्थक ठरेल, नाही असं नाही. परंतु आमच्यासारखे असं काय नाही की एकच समाज काम करून विजय होतो का तर नाही. प्रत्येक समाज आमच्यासारखा त्यांच्या जोडीला गेला तर 100% होईल. त्याच्यामध्ये काही कुठली मला तर वाटत नाही चिंता करायची गोष्ट आहे. म्हणजे फक्त संघटना एकत्र ठेवणं हे आता वरच्या लोकांचं काम आहे. त्यांनी एकत्र सर्वांना आणलं तर विजय काय हो, प्रत्येक जण इथं लढला की विजय हा 100% मिळत असतो. फक्त लढण्याची आपली प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं राबवली तर. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नातू निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये दिसतील, सतीश मोरे सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून असतील आणि एक वेगळ्या पद्धतीची एक ताकद आपल्याला माहितीची दिसेल. नातूने स्वतःहून सांगितले ना, असं काही मी बोलतोय ना, नातू साहेब स्वतः बोलले की युतीचा धर्म आजपर्यंत त्या घराण्यानं युतीचा धर्म पाळला. 2009 पासून तुम्ही इतिहास बघितला तर त्यांचीच जागा ती होती, परंतु त्यांनी सोडली. वरती युतीने सांगितलं
लढ युती तुटली ते 2009ला उभे राहिले, 14ला उभे राहिले युतीतून, युती तुटल्यानंतर राहिले. परत 2019ला युती एकत्र आली, त्यांची जागा समोरच्याला देण्यात आली, दिली ना. मग प्रत्येक वेळेला नातूनीच कमीपणा घ्यावा Compromise का, केलं. कॉम्प्रोमाइज करावं का, हा पण एक आत्ताचा मतदार विचारणारा प्रश्न आहे. हे मी नाही परवा मतदारसंघात ते स्वतः सुद्धा म्हटले मी किती संयम पाळायचा, प्रत्येक वेळेला माघार आणि घ्यायची. प्रत्येकाच्या घरात आहे हो. हे असं काही नाही, प्रत्येकाला नाराजी वाटणार. आणि प्रत्येक टायमाला सर्व मतदारसंघ सोडून माझ्यावर जर येत असेल वेळ, तर मी कितपत हे सण करू शकतो. परंतु नातूसाहेब जो आदेश देतील तो 100% सर्वच पाळतील का सहकारी, माझ्यासारखे कार्यकर्ते सर्वच. हा आम्ही शब्द दिलाय ना त्यांना. म्हणजे ज्या टायमाला आम्ही प्रचाराला उतरलो त्या टायमाला आमचा उमेदवार आम्ही ठरवून उतरलो होतो. आम्ही काय असं कोणाला कोण येईल त्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगत नव्हतो ना लोकांना. लोकांना आम्ही नातूसाहेब उमेदवार उभे राहणार आहेत, कमळ चिन्ह असेल असं लोकांना सांगून आम्ही उतरलो होतो प्रचाराला. त्यामुळे आता चिन्ह बदललंय, उमेदवार बदलणार आहे, तर त्या गोष्टी लोकांना सांगायला लागतील ना. गुहागर मतदारसंघाचं चित्र आपल्याला दिसेलच, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं एकत्र येऊन काम करता त्याचा सुद्धा आपल्याला निकाल किंवा तोच आपल्या 23 तारखेला कळेल. मात्र तुर्तास आपण संगमेश्वर आणि चिपळूण जो मतदारसंघ आहे, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ, आपण स्वतः चिपळूणमधले रहिवासी आहात. काय चित्र दिसतं तुम्हाला? शेखर निकम, प्रशांत यादव यांच्यामधलं जी काही लढत आहे याबद्दल तुम्हाला काय अंदाज? युतीचे उमेदवार निवडून येतील त्याबद्दल वादच नाही. कारण त्यांनी केलेलं काम आहे, त्यांनी केलेली चांगली संघटना बांधलेली आहे. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे काही असो, फॉर्म भरताना जी गर्दी दिसली त्याच्यावरून चित्र मला वाटतं स्पष्ट झालं असं तरी मला वाटतंय. मी जरी संयोजक तिकडला असलो, माझा जन्म जरी गुहागर मतदारसंघातला असला, तरी कर्मभूमी माझी चिपळूण आहे एवढं नक्की. कारण मी जो काम करतो ते चिपळूण शहरात करतो, चिपळूण तालुक्यात करतो. त्यामुळं इथला युतीचा उमेदवार चांगले, आणि इथली युतीतली एक समन्वय जी असतं ती चांगली आहे. शेखर सरांनी त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने एकत्रित कसं राहून काम करता येईल, प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्र घेऊन, मग तो बीजेपीचा आहे, शिवसेनेचा आहे, सर्वच एकत्र घेऊन आता अनेक मिटिंग झाल्या ना, अशी एक दोन नाही का, अजून समन्वय सभा व्हायचे असं नाही. तर प्रचाराला जेव्हापासून सर बाहेर पडले तेव्हा युतीचे उमेदवार म्हणून बाहेर पडले. त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्यांना इथं कुठे ताकद त्यांची कमी पडेल. सर्व एकत्र आले तिन्ही पक्ष, फुलच ताकद आहे की. प्रशांत जाधवांनी सुद्धा काम केलेलं आहे. शेतकऱ्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीची एक क्रांती त्यांनी घडवून आणली वगैरे, वाशिष्ठीच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने रोजगार पोहोचवला आहे. 100% ना, त्यांनी केलेलं सामाजिक काम कोण नाकारणार आहे? मी उद्या इथं बोललो नाही केलं असं होणारच नाही ना. त्यांनी केलेलं काम आहे ते समाज त्यांना स्वीकारणार. जे काम शेखर निकम निवडून येणार आहे तुम्हाला? 100% युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठीच आम्ही झटतोय ना. मग आम्ही एकत्र आलो कशाला? आणि हे जर नाही आलं तर मग आम्ही इथं काम करून फायदा काय? भविष्यातला काही रचना ठरलेल्या आहेत, काही गोष्टी ठरलेल्या आहेत, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्या टायमाला 100% आम्हालाही मदत करतील. कारण माझा जिल्हा परिषद गट 2 भागामध्ये विभागला आहे, तिथे ते नक्की मदत करतील ना आमच्या उमेदवाराला. काही गोष्टी त्या होतील भविष्यामध्ये, आणि त्या गोष्टी शेखर सर करतील असा माझा आत्मविश्वास आहे. सर, ते शेवटी आपण गुहागर मतदारसंघाच्या सर्व मतदार बांधवांना किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? मी नक्कीच दिवाळीच्या या दिवशी शुभेच्छा तर नक्की दिल्या आहेत, परंतु भरभरून मतदान करा. जो तुम्हाला आवडणारा उमेदवार आहे त्याला नक्की मतदान करा. आधी मतदानाचा हक्क बजवा एवढी सर्वांना विनंती करेल. आणि ज्या गोष्टी भविष्यात आम्ही येऊ सर्वजण एकत्र, त्या उमेदवाराला निवडून द्या. नक्कीच येणाऱ्या काळात सतीजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने सविस्तरपणे आपली मतं मांडलेली आहेत, आणि ही सुरुवात आहे. खरं तर 4 तारखेनंतर अजून गती पकडणार आहे, प्रचार यंत्रणा अति ताकदीनं राबवली जाणार आहे. मात्र तुर्तास आपण जे काही विश्लेषण केलेलं आहे, आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्यात, नातूसाहेबांच्या भावना सांगितल्यात, आणि महायुती कशी एकत्र येऊन गुहागर मतदारसंघामध्ये लढणार आहे याचे देखील आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तुर्तास आपण संवाद साधल्याबद्दल आभार. आपल्याला देखील दिवाळीच्या शुभेच्छा, आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं जे काही भावना आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुर्तास हे होते सतीश मोरे यांनी खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपली मतं मांडलेली आहेत, आणि जे काही त्यांनी आता भाकीत केलं की आमचाच उमेदवार, म्हणजे दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांनी खात्री सांगितली, विश्वास सांगितला की आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ किंवा गुहागर मतदारसंघ. आणि जी काही नाराजी आहे ती सुद्धा नाराजी निघून जाईल, आणि तितक्याच ताकदीनं एक संघ होऊन सगळे लोक कामाला लागतील. सतीश मोरे हे मागे राहणार नाही तर मोरेच राहतील, अशा पद्धतीचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास धन्यवाद.